इंच का छोटा बंदर, 56 इंच का छोटा बंदर, 56 इंच का छोटा बंदर, जल्दी आओ सकते हो. संसदेचं अख्खं पावसाळी अधिवेशन संपलं, पण शेवटपर्यंत गृहमंत्री अमित शहा हे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अत्याचाराबद्दल एक 4 ओळीचं निवेदन द्यायला सुद्धा समोर येऊ शकले नाहीत. अमित शहांना स्वतःचा उल्लेख लोहपुरुष असा केल्याचं खूप आवडत असावं आणि ते स्वतःला वारसदारच समजतात सरदार वल्लभभाई पटेलांचे, कारण त्यांनी आपल्या नव्या कार्यालयामध्ये बॅकग्राऊंडला एक फार मोठी प्रतिमा सरदार वल्लभभाई पटेल यांची लावून ठेवली आहे. कुणी त्यांना भेटायला गेलं की बॅकग्राऊंडला हा फोटो नेहमी दिसत असतो. पण असे लोहपुरुष काय कामाचे किंवा त्यांना लोहपुरुष म्हणायचं का, की जर ते केवळ 4 ओळीचं निवेदन संसदेसमोर द्यायला इतके घाबरत असावेत? 56 इंच की छाती सांगणारे संसदेसमोर यायला इतके का घाबरतात? आणि शेवटच्या दिवसामध्ये बघा की काय प्रयत्न केला गेला, की जणू सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधक या चर्चेपासून पळ काढतायत, काहीतरी कारण शोधतायत, निमित्त शोधतायत. याच्यामध्ये एक फार मेख दडलेली आहे. चर्चा करणं आणि निवेदन देणं याच्यामधला जो एक फरक आहे संसदीय कार्यपद्धतीतला, तो नीट समजून घेतला तर तुम्हाला सरकारची चालबाजी काय आहे ते कळेल. त्याच्यामध्ये आपण जाऊयातच. सोबत या संपूर्ण अधिवेशनामध्ये 17 दिवसात 10 महत्त्वाची विधेयकं पार झाली आहेत आणि त्याचा रेट काय आहे बघा. जर ॲव्हरेज काढलं तर 4 मिनिटाला एक विधेयक अशा वेगानं ही सगळी विधेयकं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत. म्हणजे ज्या विधेयकांचा एवढा मोठा परिणाम होणार असतो, ज्याच्यावरती साधक बाधक चर्चा होणार असते, त्या विधेयकांना अशा पद्धतीनं निपटलं जातं आहे संसदेच्या सगळ्या गोंधळामध्ये. हे किती वाईट आहे. आणि सोबतच जी भाषा मीडियाची अमित शहा आणि राहुल गांधींच्या बद्दलची आहे, त्याच्याबद्दल एक थेट विधान राहुल गांधींनी केलं आहे. ते काय आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. पण त्याच्या आधी एक अत्यंत विलोभनीय दृश्य मला दाखवायचं आहे. जे पंतप्रधान मोदी, जे गृहमंत्री अमित शहा 17 दिवस संसदेच्या सदनासमोर सभागृहात यायला टाळत होते, केवळ संसद परिसरामध्ये येऊन आपल्या चेंबरमध्ये बसून राहत होते, ते शेवटच्या दिवशी मात्र संसदेच्या अधिवेशनाचा जेव्हा समारोप होत होता तेव्हा राष्ट्रगीत वंदे मातरम म्हणण्यासाठी तिथे अ, हजर झालेले होते. म्हणजे बघा, चर्चेसाठी नाही, निवेदनासाठी नाही आणि या दिखाव्यासाठी मात्र ते हजर राहिलेले होते. आता सुरुवात करूयात. चर्चा आणि निवेदन ह्याच्यातला फरक काय आहे बघा. आपली जी परंपरा आहे त्याच्यानुसार संसद काळामध्ये जर कुठलीही महत्त्वाची घटना घडली तर त्याच्याबद्दल सरकारनं सभागृहाला पहिल्यांदा माहिती देणं आवश्यक असतं, कारण सरकार संसदेला उत्तरदायी असतं आणि त्याप्रमाणे या सगळ्या महत्त्वाच्या घटनांबद्दल आधी नीट अधिकृतपणे जाणून घेणं हा संसदेचा हक्क, अधिकार असतो. लक्षात घ्या, जंतर मंतरवरती अगदी संसदेपासून 500 मीटर अंतरावरती असलेल्या ठिकाणी इतकी मोठी घटना घडते, विद्यार्थ्यांच्यावरती चार्ज होतो, पॅलेट गन्स चालवल्या जातात, तिकडे बिहारमध्ये AK-47 चालवली जाते. अशा पार्श्वभूमीवरती बिहारचं सोडून द्या, पण दिल्लीमध्ये जे घडलं त्याला थेट उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे, कारण दिल्ली पोलीस त्यांच्या अखत्यारीमध्ये येत असतं. आणि हे शेवटच्या दिवशी जे काही चालवलं होतं 2 दिवसामध्ये, की आम्ही चर्चेला तयार आहोत, चर्चा करा, त्याच्यावरती राहुल गांधींचं म्हणणं असं होतं की आम्हाला तुमचं भाषण नको आहे, तुमचं ज्ञान नको आहे आम्हाला बाकी सगळ्या गोष्टींवरती. तुम्ही फक्त आम्हाला हे सांगा की जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्यावरती पॅलेट गन चालवण्याचे, विद्यार्थ्यांच्यावरती असा अमानुष लाठीमार करण्याचे निर्णय जे आहेत ते कुणी दिले होते, ते तुम्ही दिले होते की नाही? जर तुम्ही दिले असतील तर तुम्ही या सगळ्याला जबाबदार आहात, राजीनामा द्या. जर तुम्ही दिले नसतील आणि तुमच्या अपरोक्ष दुसऱ्या कोणी केले असतील तर याचा अर्थ तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात. दोन्हीपैकी एकच होऊ शकतं, तिसरी गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळं राहुल गांधी हे जे म्हणत होते की तुमचं भाषण, डिस्कशन नको, आधी निवेदन होईल आणि मग चर्चा करू. बघा, हा फार महत्त्वाचा फरक आहे, कारण निवेदनामध्ये तुम्हाला सरकारची भूमिका इकडं तिकडं न करता फॅक्टनुसार जे काही घडलं आहे ते पटलावरती मांडावं लागतं. तुम्ही अनेकदा बघितलं असेल, जेव्हा म्हणजे अगदी पुलवामाबद्दलच्या सुद्धा हमल्याच्या ज्या घटना होत्या त्याच्याबद्दल सरकारनं काय कारवाई केलेली आहे, नंतर ऑपरेशन एअर स्ट्राईक करून वगैरे, त्याच्याबद्दलची निवेदनंसुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्या काळामध्ये दिलेली आहेत.
आणि ही अशी परंपरा आहे. मग पहिल्यांदा असं एक निवेदन संसदेसमोर येऊन द्यायला अमित शहांना काय प्रॉब्लेम होता, एवढी कसली भीती होती, हा मुद्दा आहे. आणि आता फरक बघा, इतके दिवस अमित शहा गायब होते. काल अचानकपणे ते ANI आणि PTI या 2 वृत्तसंस्थांना आपल्याकडे बोलावून घेतात आणि त्यांच्यासमोर आपली भूमिका सांगतात की मी तर कुठे पळून गेलेलो नाही आहे आणि माझा असा उल्लेख करणं, भगोडा वगैरे ही भाषा आत्ताच सुरू झालेली आहे आणि आम्ही चर्चेला तयार आहोत, कुठल्याही पद्धतीनं कशीही चर्चा करायला तयार आहोत. पण मुद्दा हा आहे की चर्चेमध्ये काय होतं की चर्चेमध्ये तुम्ही भाषणं देत बसता, इतरच्या कुठल्या गोष्टी सांगता, तुम्ही काँग्रेसचं सांगाल काय झालं होतं आधीच्या काळात वगैरे वगैरे. मुद्दा आधी निवेदनाचा महत्त्वाचा होता, त्याच्यावरती मात्र सरकारनं शेवटपर्यंत होकार जो आहे तो दिला नाही. ही इथं महत्त्वाची भानगड आहे. आणि मग अमित शहांच्या त्या बाईटच्या वेळी मीडिया सगळा शांत होता, त्यांना कुणी प्रतिप्रश्न विचारला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, ANIच्या रिपोर्टरचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. ते असं म्हणतायत की तुम्ही तर सगळं स्पष्ट केलेलं आहे, तरीसुद्धा विरोधक जे आहेत ते गदारोळ करतायत, याच्यावरती काय बोल. ये कह रहे हैं कि गृह मंत्री जी आ नहीं रहे हैं, जवाब नहीं दे रहे हैं, लापता है, जबकि स्पष्ट कर दिया गया सारी बातों की सरकार की तरफ से. आप क्या कुछ कहेंगे? म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत बघा अमित शहांना. आणि याच्या पाठोपाठ एक फरक राहुल गांधींच्या बाबतीतला तुम्हाला दिसेल. राहुल गांधींच्या वेळी किती मीडिया उभा आहे, कशा पद्धतीनं प्रश्न विचारतोय आणि मग त्याला राहुल गांधी काय म्हणतायत. दोन्ही हे बाईट्स पाठोपाठ नीट ऐका, तुम्हाला कळेल. लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं. चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है, दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. लेकिन वो कह रहे हैं आपने मुझसे सवाल पूछा, आप उनको इंटरप्ट करते हैं. उनसे नहीं, जब वो क्योंकि बोलते हैं मैं कांग्रेस देखती हूँ ना, सर. सुनिए, हाँ. जब वो बोलते हैं आप इंटरप्ट करते नहीं, हैं. आप बोलिए सर. नहीं, मेरा उसी से जवाब जुड़ा हुआ बोलिए. था. आप इंटरप्ट करते हैं जब वो बोलते हैं, क्यों नहीं करते हैं आप? हमें इंटरप्ट करते हैं, हमें 24 घंटा इंटरप्ट करते हैं, मगर उनको कभी इंटरप्ट नहीं करते आप. उनमें क्या स्पेशल चीज है जो पूरा मीडिया चुप करके चूहे जैसे उसके सामने खड़ा हो जाता है. आपको स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, पूरे देश में स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, आपको भी नहीं डरना चाहिए. तर असा हा फरक आहे. आणि राहुल गांधी म्हणतायत की तुम्ही म्हणजे अमित शहांच्या वेळी तुमचं असं उंदीर नेमका काय होऊन जातो त्यांच्यासमोर प्रश्न विचारताना, तुम्ही त्यांना बाकीच्या गोष्टींबद्दलचे प्रश्न विचारता. संसदेमध्ये अमित शहा काही दिवसापूर्वी आले तर त्यांनी नवीन पेहराव घातलेला होता, नवे बूट घातलेले होते, याच्याबद्दलची चर्चा, त्याच्याबद्दलचे प्रश्न पत्रकार विचारत होते. पण साधा या चर्चेबद्दलचा प्रश्न त्यांना विचारता आला नाही. आता एक भयानक आकडेवारी काय आहे बघा, या 17 दिवसामध्ये 10 विधेयकं जवळपास सरकारनं मंजूर केलेली आहेत. आणि मी तुम्हाला वाचून दाखवतो. सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस 4 मिनिटामध्ये मंजूर झालं आहे लोकसभेमध्ये. रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ्स 2 मिनिटामध्ये. बँकर्स बुक एव्हिडन्स 3 मिनिटामध्ये. टॅक्सेशन अँड ओदर लॉ 3 मिनिटं. ॲप्रोप्रिएट बिल नंबर 3 3 मिनिट. प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर 10 मिनिट. MSME डेव्हलपमेंट 3 मिनिट. ट्रिब्युनल रिफॉर्म 4 मिनिट. केरला अल्टरेशन ऑफ नेम 2 मिनिट. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 4 मिनिट. सरासरी जर काढली तर 4 मिनिटाला एक बिल सरकारनं मंजूर केलेलं आहे. आणि बघा याच्यामध्ये सुद्धा हे सगळं विरोधकांच्या गोंधळामुळं झालं असं सांगण्याचा एक फार प्रयत्न केला जातो, पण तो किती चुकीचा आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. अशा गोंधळामध्ये घाईघाईनं जबरदस्तीनं विधेयकं मंजूर करणं हे सरकारचं काम नाही आहे. सरकारनं ती बिलं, त्याची कॉपी संसदेच्या सगळ्या खासदारांना आधी देणं, त्याच्यावरती साधक बाधक चर्चा करून आवश्यक वाटलं तर कमिटीमध्ये पाठवून नंतर ही विधेयकं मंजूर करायची असतात. आणि सोबतच गव्हर्नमेंट्स वर्क इज आल्सो टू बी अकाउंटेबल टू पार्लमेंट बाय आन्सरिंग क्वेश्चन्स आस्क्ड बाय MPs रिस्पॉन्डिंग टू डिबेट. आत्तापर्यंत बघताय तुम्ही की प्रत्येक विषयावरती, ज्या विषयावरती चर्चेची मागणी विरोधकांनी केली आहे, सरकारनं ती फेटाळून लावलेली आहे. अगदी काही मोजक्या विषयावरती त्यांनी सहमती दर्शवलेली आहे. पण म्हणजे जास्तीत जास्त काय झालं असतं, विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती, गोंधळ घातला असता, थेट आरोप केले असते आणि मग अमित शहांना उत्तर देण्याची संधी तर होती, त्याच्यामध्ये ते बोलू पण शकले असते. पण याच्यात एवढं असं काय अवघड वाटलं की ज्याच्यामुळं शेवटपर्यंत अमित शहा सभागृहामध्ये आले नाहीत.
गव्हर्नमेंट शेवटपर्यंत डिबेट टाळत राहिलं. अमित शहा चेंबरमध्ये येत होते पण सभागृहामध्ये शेवटपर्यंत गेले नाहीत आणि मग विरोधकांच्या हातामध्ये प्रोटेस्ट करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि म्हणून सरकारनं शेवटी पळ काढला. आता जाता जाता कालपासून एक बातमीची खूप चर्चा चालू आहे की गृहसचिव आणि अमित शहा यांच्यामध्ये काही मतभेद होते का दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या या आंदोलनाला हाताळण्यावरनं. कारण गृहसचिव अशा पद्धतीनं पोलीस फोर्स वापरण्याच्या बाजूनं नव्हते अशी एक फार इंटरेस्टिंग चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू झालेली आहे. सोबतच या गृहसचिवांचं एक्सटेन्शन हे जे झालेलं आहे त्याच्यावरनं सुद्धा खूप चर्चा होती आहे की त्यांच्या या मताला त्यांच्या एक्सटेन्शनला अमित शहा तयार नव्हते. तरीसुद्धा ते एक्सटेन्शन झालं असेल तर नंबर 1 आणि 2मध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, हा सुद्धा मुद्दा जयराम रमेश यांनी जाहीरपणे उपस्थित केलेला आहे. त्यामुळं खूप इंटरेस्टिंग घडामोडी या म्हणता येतील. अख्ख्या अधिवेशनामध्ये अमित शहा हे संसदेपासून पळाले. विद्यार्थ्यांवरती लाठीमार झालेला आहे, तो नेमका कुणी केला याचं उत्तर संसदेला मिळणं आवश्यक होतं पण ते द्यायला ते शेवटपर्यंत समोर आले नाहीत. पॅलेट गन्स चालवल्या गेलेल्या आहेत आणि राजधानीमध्ये हे पहिल्यांदा घडलं आहे. काश्मीरमध्ये मणिपूरमध्ये ज्या पॅलेट गन्स वापरल्या जातात त्या निशस्त्रपणे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावरती जर वापरले गेले असतील तर त्याला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर मिळायला पाहिजे. आणि म्हणून संसदेचं अधिवेशन हे जे संपलं त्याच्यामध्ये सरकारनं हा जो भित्रेपणा केला आहे त्याचा नीटपणे विचार सगळ्या देशातल्या लोकांनी करणं आवश्यक आहे. गृहमंत्री यांचा हा पळपुटेपणा तुम्हाला योग्य वाटतो का आणि ते लोहपुरुष म्हणण्याच्या लायकीचे आहेत का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.